नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत. बघा, लवकरच म्हणजेच परवाच दिवशी अगदी स्वामींचा प्रकट दिन आहे. येत्या 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि प्रकट दिना दिवशी तुमच्या मनात किंवा माझ्या मनात सगळ्यांच्या मनात हेच आहे की कधी एकदा तो दिवस उजाडतो आहे आणि प्रत्येकाने ठरवलेलंच असेल की मी स्वामींचा प्रकट दिन असा साजरा करेन, तसा साजरा करेन, अशी आरास करेन. पण कुणी हे ठरवलं आहे का की महाराजांना मी त्या दिवशी काय देणार, महाराजांसाठी मी त्या दिवशी महाराजांना आता प्रकट दिन म्हणजे अर्थात थोडक्यात बोलीभाषेत महाराजांचा वाढदिवस. तुमच्या माझ्या वाढदिवसाला किंवा तुमच्या मुलांच्या असेल, आपण सगळ्यांचा वाढदिवस आपण थाटात साजरा करतो. त्या वाढदिवसाला आपल्याला अनेक शुभेच्छांचा वर्षाव होतो आपल्यावरती, अनेक भेटवस्तू आपल्याला मिळत असतात. पण तुम्ही हे कधी विचार केला की महाराजांचा वाढदिवस, महाराजांचा प्रकट दिन म्हटल्यावर महाराजांनाही आपण काहीतरी दिलं पाहिजे. महाराजांना आपण कोणती भेटवस्तू द्यायची जेणेकरून महाराज आपल्यावरती कायम प्रसन्न राहतील किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्यावर, आपल्या मुलांवर कायम राहील. भले तुम्ही सेवा करा न करा, पण ही एक वस्तू किंवा ही एक गोष्ट त्यांना अर्पण केल्याने स्वामी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहतील. लक्षात घ्या. बघा, मी नेहमी म्हणत असते की महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि आहेतच. आपण त्यांचा जय जयकारसुद्धा ब्रह्मांड नायक करत म्हणून असा त्यांचा जय जयकार करतो. आणि आपण त्यांना देणारे कोण आहोत? ते अख्खं जग किंवा अख्खं ब्रह्मांड त्यांच्या एका बोटावरती फिरवतात. इतर वेळी आपणच त्यांना 365 दिवस आपल्या काही इच्छा संपत नसतात. महाराज मला हे द्या, महाराज मला ते द्या. पण तुम्ही कधी असं महाराजांसाठी तुम्ही कधी एखादी गोष्ट केलं आहे का? बघा, तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करता, ती तुमच्यासाठी करता किंवा तुमच्या म्हणजे एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करता. पण महाराजांसाठी तुम्ही कधी काय केलं आहे का? महाराजांसाठी आपण कधी काय केलं आहे का? तर तुम्हालाही म्हणजे वाटेल की ताई तुम्ही काय बोलताय, महाराजांना आपण काय देणार? बरोबर आहे, महाराजांना आपण देणारे कुणीच नाही आहेत. आपण काय देणार महाराजांना? महाराज ब्रह्मांड राजाधिपती आहेत, ते राजाधिपती. तर अशी कुठली वस्तू आहे जी महाराजांना दिल्यानंतर महाराज खरंच आपल्यावरती प्रसन्न राहतील? तर बघा, प्रकट दिन आहे आणि ही एक गोष्ट तुम्ही त्या दिवशी करा. तुम्हाला अखंड तुमचं जेवढं आयुष्य आहे तेवढं अखंड आयुष्यभर महाराजांची तुमच्या कायम सोबत राहील आणि महाराज कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. इतकी प्रभावी ताकद आहे एका गोष्टीमध्ये आहे आणि ही एकच भेटवस्तू महाराजांना त्या दिवशी द्या. दुसरं काही केलं नाही तरी चालेल, पण हे एक वचन किंवा ही एक भेटवस्तू किंवा ही गोष्ट महाराजांना तुम्ही अर्पण करा. तर काय करायचं बघा, तुम्ही छानपैकी प्रकट दिन आहे अर्थात घरात छानपैकी प्रसन्न वातावरण करायचं. सकाळी लवकर उठायचं, देवपूजा करायची आणि जे काही तुम्ही ठरवलं आहे मी असं करणार साजरा, जसं म्हणजे आरास असेल किंवा अभिषेक, सगळ्या गोष्टी करायच्या आणि सेवा करून घ्यायची. आणि सगळ्या सेवा असतील, आता तुमची त्या दिवशी 21 दिवसाची सांगता असेल म्हणजे सेवेची सांगता असेल, ते सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही केंद्रात जायचं. केंद्रात, मठात जा. का जायचं बघा, आता ताई आमच्या घराजवळ केंद्र नाही, मठ नाही, मग काय करायचं मी ते पण सांगणार आहे. ज्यांच्या घराजवळ किंवा ज्यांच्या गावात आसपास केंद्र, मठ नाही, त्यांनी काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण ज्यांच्या जवळ केंद्र, मठ आहे त्यांनी नक्की केंद्रात जा, मठात जा. महाराजांसाठी एक नारळ घ्यायचा, अगरबत्ती घ्यायची, फूल घ्यायचं आणि थोडीशी साखर घ्यायची आणि 1 रुपयाचं नाणं किंवा एक गुरुदक्षिणा म्हणून आपण 11 रुपये, 1 रुपयाचं नाणं तुम्ही सोबत त्याच्यावरती ठेवायचं आहे. खडी साखर किंवा साखर घ्यायची आणि हे सगळं घेऊन, मी परत एकदा सांगते, नारळ, अगरबत्ती, फूल किंवा आपलं ते खडीसाखर आणि 11 रुपये किंवा 1 रुपयाचं नाणं अशी गुरुदक्षिणा म्हणून आपण हे सगळं घेऊन केंद्रात जायचं. कळलं? मठात जायचं, केंद्रात जायचं. केंद्रात गेल्यानंतर सगळ्यात पहिले हातपाय धुवायचे. पाय धुतल्याशिवाय आपण आत जाऊ शकत नाही. औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारायच्या आणि त्याच्यानंतर केंद्रात प्रवेश करायचा आणि तुम्ही पहिला गेल्या महाराजांना मुजरा करायचा, त्रिवार मुजरा करायचा आणि महाराजांना ते जे काही आपण नेले ते सगळं अर्पण करायचं आणि महाराजांना सांगायचं. आता बघा, आपले महाराजांना साधी भोळी निस्वार्थी सेवा प्रिय आहे. तुम्ही भले एखाद्या वेळेस म्हणजे म्हणतो ना की
महाराज आपल्याकडे महाराज कधी काय मागतात का हो? काहीच नाही मागत. पण आपण त्यांच्याकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आपल्या इच्छा आकांक्षा काही कधी संपत नाहीत आणि आपण आहे तोपर्यंत आपण त्यांच्याकडे मागणं हे सुरूच राहतं, लक्षात घ्या. पण महाराजांना एक सांगा की महाराज, आणि तिथे हे गेल्यानंतर तिथे हे सगळं अर्पण करायचं, महाराजांच्या समोर बसायचं, डोळ्यात डोळे घालायचे, म्हणजे डोळ्यात डोळे घालून महाराजांच्याकडे बघायचं. एकटक स्वामींच्या मूर्तीकडे बघा, महाराजांच्याकडे बघा. आणि म्हणजे तिथे का जायचं? आता आपल्या घरात पण मूर्ती आहे, फोटो आहे, मान्य आहे. पण तिथे जेवढी पवित्रता आहे, तिथे जेवढी सात्विकता आहे, तेवढी आपल्या घरात नसते, लक्षात घ्या. आपल्या घरात म्हणजे निगेटिव्हिटी असते किंवा म्हणजे कुठेतरी सतत आपल्या घरामध्ये सेवा वगैरे होत नसतात. निगेटिव्हिटीचा वावर आपल्या घरात असतो, भांडण क्लेश यांचा वावर आपल्या घरात असतो. पण मंदिरात किंवा मठात केंद्रात सतत म्हणजे सतत आरत्या चालू असतात, पारायणं चालू असतात किंवा नामस्मरण चालू असतं किंवा म्हणतो ना की एक सेवा चालू असतात, अभिषेक चालू असतो, हवन चालू असतं. ह्या सगळ्या गोष्टी 24 तास तिथे चालू असतात आणि 24 तास ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात. त्यामुळे उच्च कोटीची पवित्रता तिथे असते आणि निगेटिव्हिटी अजिबात तिथे नसते. म्हणून आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होण्यासाठी, आपल्या मनावरची मळब दूर होण्यासाठी, मनातील वाईट कटुता म्हणजे घाणेरडा विचार किंवा म्हणजे जे काही आपल्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत, ते सगळे वाईट गुण जाण्यासाठी संपवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी महाराजांच्या केंद्रात जायचं, तिथे बसायचं, सगळं नेलेलं महाराजांना अर्पण करायचं मनापासून आणि महाराजांना सांगायचं, महाराज हात जोडायचे आपले आणि महाराज, माझ्याकडून आजपर्यंत जे काही वाईट काम झालेलं आहे, जे काही वाईट कृत्य झालेलं आहे, त्याची मी माफी मागतो किंवा इथून पुढे सगळ्यांशी मी प्रेमाने वागेन, सगळ्यांशी चांगला वागेन, सगळ्यांचे म्हणजे म्हणजे ज्याच्यासाठी काही करता येईल, गरिबांसाठी मी काही मदत करेल किंवा दुसऱ्यांना मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्याकडे जेवढं आहे तेवढं त्यातील थोडं कमीनं दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करेन, अशी महाराजांना निस्वार्थी प्रार्थना करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना तुमचं जे काही पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, ते महाराजांना अजिबात बिलकुल आवडत नाही, लक्षात घ्या. म्हणजे एक भक्त काय असतात की म्हणजे आता समजा मी उदाहरण देते, तुम्ही आता एक प्रकट दिन आहे किंवा पुण्यतिथी आहे, तुम्ही जेवणं वगैरे घालता, महाराजांचा प्रकट दिन साजरा करता आणि लोकांना म्हणजे पंक्ती घालता, जेवणं करता. पण आणि ते जेवण घातल्यानंतर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी कुठेतरी बोलून दाखवता, स्वामींचा प्रकट दिन होता, आम्ही एवढे जेवण घातलो, मी एवढे पंक्ती वाढल्या, आमच्या घरात एवढी माणसं जेवून गेली, आम्ही असं केलं तसं केलं. तुमची जी पण तुम्ही केलं आहे ना, ते सगळं व्यर्थ आहे, सगळं मातीमोल आहे, लक्षात घ्या. म्हणून केलेली कुठलीही मदत, केलेली कुठलीही सेवा बोलून दाखवू नका, कुठेच बोलून दाखवा. एखाद्याला तुम्ही मदत केल्यानं ती तुमच्या पुरतीच ठेवा, एखाद्यापाशी बोलून दाखवू नका. म्हणून ही महाराजांना निस्वार्थी सेवा प्रिय आहे. महाराजांना सांगा की निस्वार्थी सेवा करण्याचं मला म्हणजे बुद्धी द्या, दुसऱ्यांना मदत करण्याची चांगली बुद्धी द्या, अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करा. कष्ट करण्यासाठी मी तयार आहे, माझ्या आयुष्यात भले दुःख येऊ दे, संकट येऊ दे, मी डगमगणार नाही, पण ते संकट पेलवण्याची किंवा संकटातून बाहेर पडण्याची ताकद मला द्या. कष्ट करायला खूप तयार आहे, मी नेहमी कष्ट करायला तयार आहे, पण त्या कष्टाची चीज होऊ दे आणि घरात नेहमी माझ्या घरात माझं परिवार किंवा माझी मुलं-बाळं सुखी राहू देत, समाधानी राहू देत, आहे त्या म्हणजे पगारात किंवा आहे त्या परिस्थितीत मी सुखी आहे, समाधानी आहे, पण तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. बघा, मी जे बोलतोय ना, असंच तुम्ही बोलायचं असं नाही. जे तुमच्या मनात येईल ना, ते तुम्ही महाराजांशी त्या दिवशी बोला. महाराजांना निस्वार्थी प्रार्थना करा, निस्वार्थी भावनेने प्रार्थना करा. आणि मी परत एकदा सांगते की बघा, एखाद्याचा स्वभाव एखाद्याला माहीत असतो, म्हणजे खूप त्याच्यात अहंकार असतो, मोठेपणा असतो, तुम्ही खूप पैसेवाले आहात, तुम्ही खूप श्रीमंत आहात, त्याचा काही महाराजांना घेणं देणं नसतं. बघा, अक्कलकोटमध्ये महाराज ज्यावेळी होते सगुण रूपामध्ये, त्यावेळी मालोजी राजे होते, अर्थात ते राजे होते. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देते. राजे होते म्हटल्यावर की मग ते असे महाराजांच्या दर्शनासाठी आले होते आणि दर्शनाला येताना त्यांनी खूप सारा असा लवाजमा घेऊन आले होते. म्हणजे त्यांचे काय ते म्हणतात, घोडे, हत्ती, लवाजमा, असं म्हणजे सैनिक किंवा त्यांचं जे काही असतं ना, ते सगळं उंची दागिने, पोशाख सगळं असं घालून सगळं ते महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.
आणि ज्या क्षणी ते सगळं महाराजांना दिसलं, महाराजांच्या समोर ज्यावेळी ते आले मालोजीराजे, त्यावेळी महाराज ताडकन उठले आणि निघून गेले. म्हणजे त्यांना अजिबात दर्शन दिलं नाही किंवा त्यांच्याशी ते एकही शब्द, जसं म्हणजे मालोजीराजे त्यांना म्हणजे पाया पडणार ते तिथून महाराज तडक उठले, रागारागात गेले. आणि त्यावेळी मालोजीराजेंना काही कळेना की महाराजांनी असं का केलं. तर ते महाराजांच्या जवळ गेले, जिकडे महाराज गेले होते तिकडे महाराजांच्या जवळ गेले आणि महाराज, माझं काही चुकलं का. तर महाराज त्याला म्हणाले, स्वामी त्यांना म्हणाले की तू माझ्या दर्शनासाठी आलायस की तुझं श्रीमंती दाखवण्यासाठी मला आलायस. तुझी श्रीमंती तुझ्यापाशीच ठेव, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. तू माझ्या दर्शनासाठी आलायस की तुझी श्रीमंती दाखवायला आलायस. असं एकाच वाक्यात महाराजांनी त्यांना म्हणजे सुनावलं. आणि एवढ्याच वाक्यावरून कळतं की महाराजांना आपल्या श्रीमंती असो किंवा श्रीमंती असू दे, तुमची श्रीमंती आहे ती स्वामींच्या कृपेनेच आहे, लक्षात घ्या. पण त्या श्रीमंतीचा कुठेतरी तुम्ही गर्व करू नका. महाराजांच्या दर्शनाला जाताना साधे भोळे म्हणजे असं म्हणजे साधेपणाने जा. तुमचा अहंकार, तुमचा मोठेपणा, गर्विष्ठपणा अजिबात आणू नका. नाहीतर उंची दागिने घालून किंवा पोशाख मोठे मोठे भारीतले पोशाख घालून, असं मी म्हणत नाही की घालूच नका पोशाख. म्हणजे म्हणतो ना की आता आम्ही बाहेर गेलो आहे, मग ताई माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. पण ज्यावेळी आपण दर्शनाला जातो त्यावेळी साधेपणाने जा, निस्वार्थीपणाने जा. महाराजांना खरंच सांगते की अहंकारपणा, मोठेपणा, गर्विष्ठपणा, आता तो प्रत्येकाचा स्वभाव असतो. तुम्ही स्वभाव काय लगेच असा बदलत नाही, पण अहंकारपणा तुमचा बाजूला ठेवा, मोठेपणा बाजूला ठेवा, गर्विष्ठपणा बाजूला ठेवा. ह्या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवून मग तुम्ही महाराजांचं दर्शन घ्या. बघा, महाराज तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. आणि भले त्या दिवशी सेवा करा न करा, तुमच्या हातून जेवढी सेवा घडेल ती महाराजांचीच कृपा म्हणा. आणि जास्तीत जास्त माझ्याकडून सेवा होईल अशी महाराजांना विनंती करा की महाराज माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या, तुमच्या सेवेत राहण्याची बुद्धी द्या. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मला तुमची सेवा करायची आहे अशी महाराजांना प्रार्थना करा. आणि म्हणतो ना की आणि त्यावेळी मालोजीराजेंनी त्यांची माफी मागितली की महाराज माझं चुकलं, मला माफ करा, मी तुमच्या दर्शनासाठी आलो, हे मी लक्षात घ्यायला होतं. तुम्ही ब्रह्मांड नायक आहात आणि तुमच्या पुढे मी काहीच नाही आहे, असं म्हणजे त्यांना लाजिरवाणी ती गोष्ट वाटली. मी ब्रह्मांड नायकाच्या दर्शनासाठी आलो आहे आणि मी काय म्हणजे मी कसं आलो आहे हे त्यांना कळून चुकलं. आणि त्यांनी महाराजांची माफी मागितली आणि ते महाराजांनी त्यांना दर्शन दिलं. तर मनापासून महाराजांना त्यांनी माफ देखील केलं. तर अशा प्रकारे ही सत्य घटना आहे अक्कलकोटमधील. म्हणून मी नेहमी सांगत असते की आपला गर्विष्ठपणा, मोठेपणा आपण बाजूला ठेवायचा. ज्या अर्थी आपण महाराजांची सेवा करतोय त्या अर्थी आपण आपले ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे स्वभाव जेवढे शक्य होतील तेवढे कमी करण्याचा प्रयत्न करायचा. ह्या वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं, नम्रतेने वागायचं, हेच महाराजांना प्रिय आहे. जेवढी, आता मी म्हणत नाही की तुम्ही रोज तासभर पारायण करा, नाही जमत ठीक आहे, पण रोज महाराजांचं 5 मिनिटं नामस्मरण करा, महाराजांची आठवण काढा. बघा, ही एक गोष्ट महाराजांना तुम्ही अर्पण करा की महाराज मी हे सगळं तुमच्या म्हणजे आजपासून चालू करणार आहे. आजपर्यंत माझ्याकडून काही झालं नाही, पण इथून पुढे मी तुमची एक माळ तरी नक्की जपणार आहे, रोज 3 अध्याय तरी नक्कीच वाचणार आहे, रोज 1 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे. अशी महाराजांना तुम्ही भेटवस्तू द्या किंवा जे काही मगापासून मी सांगितलं ते तुम्ही महाराजांच्या समोर बोला. बघा, एवढं जरी निस्वार्थीपणाने तुम्ही माझ्यातली वाईट गुण जाऊ देत आणि माझं स्वच्छ होऊ दे किंवा वाईट गुणांपासून मुक्त होऊ दे अशी जरी प्रार्थना महाराजांच्याकडे केली तरी महाराज तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येतील. शेवटी भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही किती वर्ष सेवेत आहात हे महत्त्वाचं नसतं, सेवेला किती वेळ देता आणि ती सेवा किती मनापासून करता हे महत्त्वाचं असतं. म्हणून ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही, मठ नाही, त्यांनी काय करायचं तर त्यांनी अशीच प्रार्थना तुमच्या घरात बसून महाराजांच्या समोर बसून करा. तुम्ही नारळसुद्धा समोर ठेवू शकता महाराजांच्या, पण शक्यतो नारळ वगैरे हे केंद्रातच घेऊन जावं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरात पण नारळ महाराजांच्या समोर ठेवू शकता. त्याच नारळाचा तुम्ही प्रसाद करून खा येणाऱ्या गुरुवारी किंवा तुम्हाला ज्यावेळी वाटेल त्यावेळी. आणि अशीच प्रार्थना तुम्ही घरातही देखील करू शकता. कळालं? तर अशा प्रकारे ही एक भेटवस्तू महाराजांना नक्की द्या. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.